नमस्कार मित्रांनो, माझ्या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे। आज आपण भेट देणार आहोत एका आगळ्या वेगळ्या स्थळाला। धार्मिक आणि आध्यात्मिक ठिकाण आणि आधुनिक वास्तुकलेचा नमुना म्हणजे हे नीलकंठ धाम। भव्य दिव्य आणि अत्यंत आकर्षक अशा प्रवेशद्वारातून आपण आतमध्ये प्रवेश करतो। आतमध्ये प्रवेश केल्यानंतर सुंदर स्वच्छ असा हा परिसर आहे। या ठिकाणी अत्यंत छान अशी उद्याने विकसित केलेली आहेत। भव्य असे वेगवेगळे पुतळे देखील आहेत। याच ठिकाणाहून आपल्याला अनेक मंदिरांचा समूह आणि त्याची सुंदर बांधकामे यांचं दर्शन घडतं। नटराजाचा पुतळा पाहताच आपले डोळे दिपून जातात। नीलकंठ धाम मंदिर गुजरात राज्यातील पोयचा या ठिकाणी बसलेलं आहे। पोयचाला आपल्याला जर यायचं असेल तर जवळचं रेल्वे स्टेशन आहे वडोदरा। स्टॅच्यू ऑफ युनिटी येथून देखील आपण पोयचाला येऊ शकतो। आता आपल्याला जायचं आहे मुख्य मंदिराकडे। मुख्य मंदिराचा परिसर अतिशय भव्य आणि दिव्य असा आहे। इथून अशा पायऱ्या चढून गेलं समोर दृष्टीस पडते ते स्वामीनारायण मंदिर। हे मंदिर अत्यंत पाहण्याजोगे आहे। या ठिकाणी आवर्जून भेट दिली गेली पाहिजे। मुख्य मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्या दृष्टीस पडते ती भगवान स्वामीनारायणांची मूर्ती। या मंदिराचा परिसर आणि कोरीव काम अत्यंत देखणे आहे। कमानीवरती काढलेली वेगवेगळी चित्र पाहताना मन अगदी रमून जाते। मंदिराचा परिसर स्वच्छ टापटीप नीटनेटका असा आहे। मंदिराच्या भोवताली अनेक लहान मोठी मंदिरे देखील आहेत। ही पाहताना वेळ कसा निघून जातो हे कळतही नाही। या मंदिराला लागूनच अन्य एक मंदिर आहे। हे भगवान विष्णूंचे मंदिर आहे। शेषनागावर विराजमान झालेल्या या विष्णू मंदिरामध्ये अतिशय शांतता आहे। इथे थंडावा असल्याने अनेक जण मंदिरामध्ये विसावा घेण्यासाठी देखील थांबतात। सुंदर आणि देखणी मूर्ती, रेखीव खांब हे या मंदिराचे वैशिष्ट्य आहे। मंदिराच्या भोवती निळाशार पाणी असलेले हे तळे आणि त्यामधील मूर्ती खूपच नेत्रदीपक अशा आहेत। या मंदिराच्या भोवताली असलेली अनेक मंदिरं पाहता पाहता वेळ कसा निघून जातो कळतच नाही। ही सर्व मंदिरं आवर्जून पाहिली गेली पाहिजेत। या ठिकाणी अनेक थोर पुरुषांचे, साधू संतांचे फोटो, प्रतिमा देखील लावलेले आहेत। आधुनिक वास्तुकलेचा नमुना म्हणून या मंदिरांकडे पाहता येईल। दरवर्षी लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात। हे आहे शिव मंदिर। मंदिराचे प्रवेशद्वार देखील अत्यंत आकर्षक आणि रेखीव असे आहे। या शेजारी यमुना नदी असून यमुना नदीच्या काठावर हे नीलकंठ धाम बांधलेले आहे। येथे खाण्यापिण्याच्या भरपूर सुविधा आहेत। आपल्याला आवडणारा पदार्थ येथे आपण विकत घेऊ शकतो। वेगवेगळे स्टॉल येथे लावलेले आहेत। शेजारी एक सुंदर सभागृह बांधलेले आहे। येथील सावलीमध्ये बसून आपण या पदार्थाचा आस्वाद घेऊ शकतो। तर मित्रांनो, कसा वाटला हा व्हिडिओ? माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।